TCSने विचारलेले समासचे सर्व क्वेश्चन आज आपण या व्हिडिओमध्ये बघू. दशानन कोणत्या समासाचा प्रकार आहे? बहुव्रीही समास. या शब्दाचा समास ओळखा. प्रतिवर्षी अव्ययीभाव समास. साबुदाणा वडा या सामासिक शब्दाचा विग्रह करा. साबुदाणा घालून केलेला वडा. या शब्दाचा समास ओळखा. प्रतिवर्षी अव्ययीभाव समास. राजदरबार विभक्ती तत्पुरुष समास. यथाक्रम अव्ययीभाव समास. द्विगु समासाची उदाहरणे कोणती आहेत? द्विगु समासाची पंचवटी, चतुर्मास अ व सप्ताह, त्रैलोक्यंड हे अ व क बरोबर आहे. या शब्द समास ओळखा. प्रतिवर्षी अव्ययीभाव समास. पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. अष्टभुजा हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. कलावैभव विभक्ती तत्पुरुष समास. यथाक्रम अव्ययीभाव समास. राजदरबार विभक्ती तत्पुरुष समास. यथाक्रम अव्ययीभाव समास. खरे मित्र सुखदुःखात नेहमी बरोबर असतात. या वाक्यातील अधोरेखित सामासिक शब्दाचा समास ओळखा. वैकल्पिक द्वंद्व समास. पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. अष्टभुजा. कलावैभव विभक्ती तत्पुरुष. सामासिक शब्द विग्रह याची चुकीची जोडी ओळखा. शत्रुभय शत्रुपासून भय ही बरोबर आहे. कृष्णार्पण कृष्णात अर्पण नाही, कृष्णाला अर्पण आहे. गुणहीन गुणांहीन. स्वर्गप्राप्त स्वर्गाला प्राप्त पर्याय 2 चुकीचा जोडी आहे. खालील शब्दाचा समास ओळखा. विट्टू-दांडू द्वंद्व समास. दशमुख चतुर्थी बहुव्रीही समास. कमलनयन कर्मधारय समास. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. लंबोदर बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. भक्तिवश तृतीय पुरुष तृतीया तत्पुरुष समास. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. यथाविधी. ज्या तत्पुरुष समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात त्या समासाचे नाव कोणते आहे? कर्मधारय समास. चरणकमल कर्मधारय समास. वेणीफणी समाहार द्वंद्व समास. पान सुपारी वगैरे. सामासिक शब्दाचे लिंग व वचन कोणत्या पदावरून ठरतात? शेवटच्या पदावरून. खालील बरखास्त अव्ययीभाव समास. सामासिक शब्दाचे लिंग व वचन कोणत्या पदावरून ठरते? तर शेवटच्या पदावरून ठरते. चौघडी शब्दाचा समास ओळखा. द्विगु समास. गर्भश्रीमंत पंचमी तत्पुरुष समास. 2 किंवा अधिक शब्दाचा परस्पर संबंध दाखविणारे किंवा प्रत्यय लोप पावून त्या 2 किंवा अधिक शब्दाचा जो एक स्वतंत्र शब्द तयार होतो त्या शब्दास सामासिक शब्द म्हणतात. विद्याभ्यास चा विग्रह विद्येचा अभ्यास. कर्मधारय समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तर तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. नपुंसक नत्र बहुव्रीही समास. 5-10 रुपयांनी त्याचे काय होणार? संख्यावाचक विकल्पार्थक समास. श्याम वर्गात कधीच गैरहजर राहत नाही. अधोरेखित शब्द समास ओळखा. गैरहजरचा अव्ययीभाव समास. विट्टी-दांडू द्वंद्व समास. सप्ताह द्विगु समास. दुसरे पद महत्त्वाचे असणारा समास कोणता? तत्पुरुष समास. त्रैलोक्य द्विगु समास. खालील काही सामासिक शब्दाचा विग्रह केलेला आहे त्यातील चुकीचा पर्याय ओळखा. बिनचूक चुकीचे आहे, बरोबर आहे. दररोज प्रत्येक दिवशी बरोबर आहे. आमरण जन्मापासून हे चुकीचं आहे. यथाक्रम क्रमाप्रमाणे 3 नंबरचे उत्तर आहे. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? गजानन इतरत्र द्वंद्व समास हे बरोबर चुकीचा पर्याय आहे. खालील काही सामासिक शब्दाचा विग्रह केलेला आहे त्यातील कोणता पर्याय चूक आहे? यथाशक्ती शक्तीप्रमाणे बरोबर. यथाक्रम क्रमाप्रमाणे बरोबर. प्रतिवर्ष प्रत्येक वर्ष बरोबर. आमरण जन्मेपर्यंत हे चुकीचं आहे. शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे. या वाक्यातील सामासिक शब्द कोणता? सप्ताह. सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर कोणता समास असतो? बहुव्रीही समास. सप्ताह शब्द समास कोणता? द्विगु समास. धवल कीर्तीचा समास कर्मधारय समास. कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तत्पुरुष समासाचा. सत्यासत्य हा कोणता समास आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा. अव्ययीभाव समास. राम लक्ष्मण पापपुण्य विट्टू-दांडू कोणत्या समासाचे उदाहरण आहे? द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. अव्ययीभाव समास असलेला पर्याय यथाशक्ती. वाक्यातील दोन्ही पद महत्त्वाचे असतील तर द्वंद्व समास होतो. वाक्यातील दुसरे पद प्रमुख असेल तर कोणता समास होतो? तत्पुरुष समास. अव्ययीभाव समास असलेला पर्याय निवडा. प्रतिक्षण. पुढीलपैकी अव्ययीभाव समास असलेला पर्याय निवडा. गैरशिस्त. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्याला काय म्हणतात? द्वंद्व समास.
ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखवला जातो त्यास काय म्हणतात? द्विगु समास. सामूहिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. वैयक्तिक. पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण शोधा. राम लक्ष्मण. सप्ताह, त्रिदल, पंचपाळ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? द्विगु समासाची. खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण शोधा. अशी माणसे त्रिभुवनात राहतात. 1 नंबर. खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण. अशी माणसे त्रिभुवनात राहतात. 1 नंबर. हरिहर, स्त्री पुरुष, कृष्ण अर्जुन आणि कोणत्या समासाचे उदाहरण आहे? द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. मुलांनी प्रतिदिन आईवडिलांची आज्ञा पाळावी. आई आणि वडील, आई वडील. खालील सामासिक शब्दास विग्रह दिलेला आहे त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? आजन्म, जन्मापासून, प्रतिदिन, दिनाला अनुसरून, प्रत्येक दिन. हे 2 नंबरचं उत्तर आहे. पावलोपावली, प्रत्येक पावलावर, गावोगावी, प्रत्येक गाव हे बरोबर आहे. द्विगु समासाच्या संदर्भातील खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान. पहिले पद संख्या विशेषण असते. बरोबर. हा समास नेहमी एकवचनात असतो. बरोबर. दुसरे पद महत्त्वाचे असते. बरोबर. दोन्ही पदे महत्त्वाची नसतात. 4 नंबरचं पर्याय आहे. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण? अथरून, पांघरून. पंचवटी द्विगु समास. काही सामासिक शब्दाचा विग्रह व अर्थ दिलेला आहे त्यातील चुकीचा पर्याय कोणता? आमरण, आ प्लस मरणापर्यंत हे चुकीचे आहे. प्रत्येकाने गुरुजींना यथाशक्ती मदत करावी. अव्ययभाव समास. शक्तीप्रमाणे. आई वडील, 4-5, भाजीपाला या शब्दातील कोणते पद महत्त्वाचे आहे? तर दोन्ही पद महत्त्वाचे आहे. ब्राह्मणवाडा तत्पुरुष समास. कोणत्या शब्दातील पहिले पद प्रमुख असल्यास कोणता समास होतो? अव्ययभाव समास. प्रतिक्षण या शब्दाचा समास सुद्धा अव्ययभाव समास. अजरामर द्वंद्व समास. सप्तरंग द्विगु समास. विटूदांडू इतरेत्तर द्वंद्व समास. प्रतिक्षण अव्ययभाव समास. मी तुमचा आजन्म ऋणी राहीन सामासिक शब्द कोणता आहे? तर आजन्म. अथांग बहुव्रीही समास. 3-4 वैकल्पिक द्वंद्व समास. काळे गोरे द्वंद्व समास. सगळे सोयरे समाहार द्वंद्व समास. चक्रपाणी बहुव्रीही समास. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास म्हणतात. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. पापपुण्य, पाप अथवा पुण्य. यथायोग्य, आमरण, प्रतिवर्ष, अपरोक्ष ही कोणत्या समासाची उदाहरण आहे? अव्ययभाव समासाची. खालील सामासिक शब्दाचे विग्रह दिलेला आहे त्यातील अयोग्य पर्याय कोणता आहे? चातुर्मास 4 वर्षाचा समूह. चातुर्मास 4 महिन्याचा समूह हे उत्तर आहे. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा. अंगणातील पालापाचोळा गोळा केला म्हणजे केला सामासिक शब्द समाहार द्वंद्व समास आहे. खालील शब्दाचा समास ओळखा. त्रिभुवन द्विगु समास. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. पंचफळे द्विगु समास. पुढील सप्ताह रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. द्विगु समास सप्ताह. चातुर्मास द्विगु समास. चहा पाणी, चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ. पंचशील द्विगु समास. यथावकाश या शब्दाचा समास ओळखा. अव्ययभाव समास. पुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे? राम लक्ष्मण दोन्ही पदे महत्त्वाची आहेत. षटकोनी या शब्दाचा समास ओळखा. द्विगु समास. राजपुत्र तत्पुरुष समास. दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असलेला समास द्वंद्व समास. सादर या सामासिक शब्दाचा योग्य समास बहुव्रीही समास. पुढीलपैकी मध्यमपद लोभी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? बालमित्र. तोंडपाठ सामासिक शब्दाचा प्रकार तत्पुरुष समास. नरसिंह कर्मधारय समास. पदोपदी अव्ययभाव समास. ज्या समासात द्वितीयपद प्रधान असते त्यास तत्पुरुष समास म्हणतात. यथावकाश अव्ययभाव समास. वेणीफणी समाहार द्वंद्व समास. सीता सावित्री हा समास इतरेत्तर द्वंद्व समास. स्वर्गवास स्वर्गातील वास. निळकंठ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह. निळा आहे कंठ ज्याचा असा तो. अथरून पांघरून हा समास समाहार द्वंद्व समास. श्यामसुंदर कर्मधारय समास. तापचरण हा समासाचा योग्य विग्रह. तापासाठी आचरण. धर्मचारण तत्पुरुष समास. तोंडपाठ तोंडाने पाठ. पुढीलपैकी अव्ययभाव समासाची जोडी शोधा. धर्मजल घरगडी. वेणीफणी समाहार द्वंद्व समास. चातुर्मास द्विगु समास. नवरात्र द्विगु समास. 2 मिनिट. पदोपदी अव्ययभाव समास.
ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास कोणता समास म्हणते? तत्पुरुष समास. यथावकाश अविभाव समास. वेणी फणी समाहार द्वंद्व समास. सीता सावित्री इतरेतर द्वंद्व. स्वर्गवास स्वर्गातील वास. निळकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो. अथरून पांघरून समाहार द्वंद्व समास. श्याम सुंदर कर्मधारय समास. तपाचरण तापीसाठी आचरण. धर्माचरण तत्पुरुष समास. तोंडपाठ तोंडाने पाठ. पुढीलपैकी अविभाव समासाची जोडी शोधा. दरमजल घरगडी. वेणी फणी समाहार द्वंद्व समास. चातुर्मास द्विगु समास. गावोगाव अविभाव समास. पुरणपोळी पुरण घालून तयार केलेली पोळी. बालमित्र बालपणापासून असलेला मित्र. चक्रपाणी लक्ष्मीकांत निळकंठ या समासाचे उदाहरण. बहुव्रीही समास पुढीलपैकी कोणते द्विगु समास उदाहरण नाही? 4-5 हे द्विगु समासाचे उदाहरण नाही. नवरात्र त्रिभुवन पंचवटी हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. खालीलपैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण नाही? 4 नंबरचे ते बहुव्रीही समासाचे उदाहरण नाही. कमरपट्टा शब्द समास ओळखा. चतुर तत्पुरुष. पास नापास. पास किंवा नापास. अविभाव समासाचे उदाहरण. बिनतक्रार. देशभक्ती शब्द समास ओळखा. षष्टी तत्पुरुष. योग्य विग्रह करा. हर्षोल्लास हर्ष आणि उल्हास. समास ओळखा. डोंगरमाथा षष्टी तत्पुरुष. योग्य विग्रह करा. दऱ्याखोऱ्यात दरीत आणि खोऱ्यात. योग्य विग्रह करा. शक्तियुक्ती शक्ती आणि युक्ती. समास ओळखा. पंचप्राण द्विगु समास. समास ओळखा. दरडोही अविभाव समास. ऋणमुक्त समास तत्पुरुष समास. त्रिमूर्ती द्विगु समास. दरमजल अविभाव समास. पालापाचोळा द्वंद्व समास. चातुर्मास द्विगु समास. भूपती तत्पुरुष समास. पदोपदी अविभाव समास. पंकज तत्पुरुष समास. राजपत्र तत्पुरुष समास. समुद्रकन्या लक्ष्मी पितांबराची सहचारिणी आहे. याच्यातील पितांबर शब्दाचा समास बहुव्रीही समास. कंबरपट्टा तत्पुरुष समास. निळकंठ बहुव्रीही समास. खालीलपैकी द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही? वैकल्पिक द्वंद्व समास आहे. इतरेतर द्वंद्व आहे. समाहार द्वंद्व आहे. एकशेष द्वंद्व हा नाही, म्हणून पर्याय 4 बरोबर आहे. त्रिभुवन समास द्विगु समास. पंचवटी क्षणोक्षणी पाप पुण्य चक्रपाणी यातील बहुव्रीही समासिक शब्द चक्रपाणी आहे. गैरहजर अविभाव समास. 15-16 हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. अविभाव समास. पहिले पद मुख्य असते. शैवाले गुंतिले तरी पंकज हे शोभती. अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे? पंकजचा उपपद तत्पुरुष समास. समास शोधा. तोंडपाठ तत्पुरुष समास. पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण शोधा. लक्ष्मीकांत. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभती. तर पंकज समास उपपद तत्पुरुष समास. अविभाव समासात पहिले पद मुख्य असते. आजन्म यथाशक्ती प्रतिक्षण हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अविभाव समास. जेव्हा कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेष नसते व त्यावरून एका समुच्चयाचा अर्थ सूचित केला जातो तेव्हा कोणता समास होतो? द्विगु समास. दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा कोणता समास होतो? बहुव्रीही समास. ज्या सामासिक पदातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा कोणता समास होतो? कर्मधारय समास. चातुर्मास द्विगु समास. प्रतिक्षण अविभाव समास. पावलोपावली अविभाव समास. ऋणमुक्त तत्पुरुष समास. प्रतिदिन अविभाव समास. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्या समास तत्पुरुष समास म्हणतात. जेव्हा शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात तेव्हा कोणता समास होतो? द्वंद्व समास. पापपुण्य द्वंद्व समास. आजन्म यथाशक्ती प्रतिक्षण अविभाव समास. जेव्हा कर्मधारय समासाचे पहिले पद संख्या विशेष असते व त्यावरून समुच्चयाचा अर्थ सूचित केला जातो तेव्हा कोणता समास होतो? द्विगु समास. भोजन भाऊ भोजनापुरता भाऊ. खालील सामासिक शब्द विग्रह केलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय. सेवानिवृत्त सेवा आणि निवृत्त. सेवानिवृत्त हे चुकीचं आहे. सेवेतून निवृत्त. भीमार्जुन भीम आणि अर्जुन. पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह. साबुदाणा वडा साबुदाणा घालून केलेला वडा हे बरोबर आहे. खालील सामासिक शब्दाचा विग्रह केलेला आहे त्यातील चुकीचा पर्याय ओळखा. लोकप्रिय लोकांना प्रिय. वनभोजन वनातील भोजन. कष्टसाध्य कष्टाने साध्य. वेषांतर दुसऱ्याचे कपडे हे चुकीचे आहे. दुःखप्राप्त द्वितीय तत्पुरुष समास. खालीलपैकी कोणता सामासिक शब्द नाही? निळकंठ दररोज आईवडील पोळी. पोळी हा सामासिक शब्द नाही. क्रीडांगण तत्पुरुष समास. प्रतिक्षण अविभाव समास. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेष नसते व ज्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो तेव्हा त्यास कोणता समास म्हणतात? द्विगु समास. मुखचंद्र हा समास ओळखा. कर्मधारय
वनभोजन, वनातील भोजन, राजज्ञा तत्पुरुष समास, भाजीपाला द्वंद्व समास, सूर्योदय, सूर्याचा उदय विग्रह आहे, पंचपाळी द्विगु समास, पद्मनाभ बहुर्वी समास, 3 महिन्याचे प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, चोर भय तत्पुरुष समास, रस्तोरस्ती अविभाव समास, मीठ भाकर द्वंद्व समास, पंचपाळ द्विगु समास, गायरान तत्पुरुष समास, प्रतिवर्ष अविभाव समास, विट्टूदांडू द्वंद्व समास, त्रिभुवन द्विगु समास, महादेव तत्पुरुष समास, नवरात्र द्विगु समास. तर TCSने आतापर्यंत 2022 ते 2025पर्यंत विचारलेले सर्व समास आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.